श्री संत सद्गुरु देव अवतारी बाळूमामा चरित्र कथा। जन्मांधास दृष्टी देणे आणि त्याला दिलेली दृष्टी काढून घेणे मामांच्या इच्छेनुसार। एकदा बाळूमामाकडे रुकडीच्या पुनाप्पा शिनगारे यांचा जन्मांध मुलगा बाळू आला होता। जमलेल्या भक्त मंडळींचा सकाळी खिरीचा प्रसाद खाऊन झाला। सहज मामा आणि इतर मंडळी बसली होती। त्यावेळी मामा बापू शिनगारे यांना म्हणाले, बापू या आंधळ्या बाळूला डोळे देऊ काय? बापू म्हणाले, द्या की मामा। त्यानंतर अंध बाळूला मामा म्हणाले, मी तुला आता दिसेल असे करतो, तू माझ्या मागून धावून माझी पाठ शिवायची आणि तू पाठ धरलीस तर तुला कायमचे डोळे देतो आणि पाठ न शिवलास तर तुला डोळे देत नाही बघ। वास्तविक बाळू जन्मता अंध होता। बाळूमामाने बाळूच्या अंगावर भंडारा टाकला। त्या क्षणी त्याला स्पष्ट दिसू लागले। बाळूमामा आणि बाळू यांच्यात पाठ शिवणीचा खेळ सुरू झाला। सुमारे 8-10 मिनिटे खेळ झाला। पाठ शिवणीच्या खेळात बाळूला दिसत असूनही मामा काही सापडले नाही। मामा भलते चपळ होते, त्यांच्या हालचालीत तडप होती। बाकी सर्व मंडळी गंमत पाहण्यात तटस्थ होती। अखेरपर्यंत बाळू मामांना शिवू शकला नाही। मामाने पुन्हा बाळूच्या अंगावर भंडारा टाकला आणि तो पुन्हा पूर्वीसारखा अंध झाला। वालंगातील सर्व मंडळींना मामा म्हणाले, या बाळूला दृष्टी दिली तर याच्या हातून भविष्यात 7 खून होणार आहेत, म्हणून याला आंधळा ठेवलेलाच बरं। बाळूमामाच्या या चरित्र ग्रंथाच्या लिखाणाच्या समयी इसवी सन 1993 ते 1995 दरम्यान हा अंध बाळू हयात होता। वरील चमत्कारिक घटना घडली त्यावेळी बाळू फार तर 14 वर्षाचा असावा। रुकडी गावात त्याचे किराणा मालाचे दुकान होते। वास्तविक अंध असूनही डोळस माणसाप्रमाणे तो व्यवस्थितपणे दुकान चालवत होता। बाळूमामाने बाळू शिनगारे यास दृष्टी दिलीच, परंतु भविष्यकालीन संभावित धोका होऊ नये म्हणून त्याला दिलेली दृष्टी ही काढून घेतली। अशी आहे बाळूमामाची थोर चमत्कारिक लीला। बोला बोला श्री सद्गुरु देव अवतारी बाळूमामाच्या नावानं चांग भले।